हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर फेस्टिवल आता बरेच फेस्टिवल हे बॅक टू बॅक येणार आहेत आणि त्यासाठी मला बरेच माझे कामं जे आहेत ते पूर्ण करून घेणार आहे मी आणि त्यासाठी मी इथे सुरुवात केलेली आहे. तर आज तुमच्यासोबत मी बरंच काही शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. आज ॲक्च्युली मी इथे सोफ्याची जी आहे ना ती जरा चांगल्या पद्धतीने अशी क्लिनिंग करून घेते. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये आधी पण शेअर केलेलं आहे आणि आता रक्षाबंधन 1-2 दिवसांवर तर आलीच आहे आणि त्यासाठी जरा घराची थोडी क्लिनिंग झाली पाहिजे म्हणून मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे आजच्या दिवशी. काही मनी सेविंग, काही गार्डनिंग, अशा बऱ्याच टिप्स आहेत जे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला सगळ्या समजतील. सो माझ्याकडे हा ब्रश आहे, मी बऱ्याच वेळा शेअर करत असते, तर खूप जास्त यूजफुल आहे. तर याने जसं आपण झाडू मारतो तसं मी याला सगळ्या सोफ्याला जे आहे क्लीन करून घेतलेला आहे आणि ट्रस्ट मी एक केस हा जो ब्रश आहे तो सगळा बाहेर काढून फेकत असतो. डस्ट याची सगळी कमी होऊन जात असते, सोफ्यावरची जी काही धूळ बसलेली असते सगळी हा ब्रश अगदी एका वाईपने खूप छान क्लिनिंग करून देत असतो. त्यामुळे खूप असे वेगवेगळे कामं आपण याच्याने करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये असा हा ब्रश एक असायलाच पाहिजे आणि मी इथे बऱ्याच वेळा माझा सोफा अशाच पद्धतीने क्लीन करत असते आणि तो खूप त्याचं छान काम होऊनही जातो आणि छान डस्ट फ्री होऊन जातो. सो मी आहे तेच माझ्याकडे सोफ्याचे कवर त्यानंतर इथे घालणार आहे आणि एक व्यवस्थित जरी अंथरून ठेवलं सगळं तरी पण एक नवीन लूक आणि छान नीट आणि क्लीन दिसायला लागतो तेवढा एरिया. सो मी इथे आजची माझी कामांची सुरुवात सकाळची इथूनच केलेली आहे आणि हा ब्रश माझ्याकडे असल्यामुळे माझं काम 5 ते 7 मिनटात इथे उरकून गेलं आहे. ते पण अगदी छान अशी डीप क्लिनिंग सोफ्याची झालेली आहे, तीही फक्त 5 ते 10 मिनटात. ॲक्च्युली आज ओणम आहे आणि आमच्या साईडचे जे आमचे नेबर्स आहेत तर ते तिकडचे केरलाकडचे, तर त्यांनी त्यांच्याकडचा हा प्रसाद आलेला आणि प्रत्येक वेळा त्यांचे एवढे फेस्टिवल होत असतात, प्रत्येक वेळा ते प्रसाद असा देत असतात आणि प्रत्येक वेळा वेगवेगळ्या टाईपचा त्यांचा प्रसाद असतो. तर आज या केळीच्या पानामध्ये काहीतरी गुंडाळून त्यांनी हे असं दिलेलं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते आहे. बऱ्याच वेळा आपल्याला दुसऱ्या म्हणजे जे वेगवेगळे समाज असतात आपल्याला त्यांच्या फंक्शनबद्दल एवढं माहीत नसतं, तर ते मला जेव्हा कधी प्रसाद दिला तर मला ते सांगत असतात की याचं महत्त्व काय, त्याचं महत्त्व काय. आणि ते बऱ्याच दिवसापासून ओणमची जी त्यांची रांगोळी असते, फुलांची रांगोळी ते रोज काढत असतात, गेल्या 5-6 दिवसापासून काढत आहे आणि आज त्यांनी ओणमसाठी त्यांनी हा प्रसाद दिलेला. तर इथे बेसिकली एक तांदूळाची एक चपातीमध्ये त्यांनी काहीतरी, जसं आपला उकडीचा मोदक असतो ना तसं सेम इथे दिसतं हे आणि खूप त्यांचे पदार्थ असे चविष्ट असतात. जास्त करून त्यांच्याकडे केळी यूज केली जाते. सो इथे केळीचे चिप्स आहेत, एक बनाना त्यांनी दिला आहे आणि स्वीट केळीचे चिप्स पण आहे त्याच्यात. सो अशा पद्धतीने त्यांचा फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो आणि सोबतच आपले रक्षाबंधन येते. तर पियाने इथे स्वतःसाठी ही जी लाईटची राखी आहे ती इथे तिने घेतलेली आहे. ॲक्च्युली मागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून प्लॅनिंग करत होती की मी मम्मीकडे जाईल रक्षाबंधनासाठी, पण अशी काही सिच्युएशन येते की त्यामुळे आपल्याला जाता येत नाही. सो ह्यावेळेसची रक्षाबंधन आम्ही इथेच सेलिब्रेट करणार आहोत. आणि की काय होतं ना की आपण प्लॅनिंग करून ठेवतो पण ऐन वेळेला काहीतरी होत असतं आणि मग त्यामुळे मूड ऑफ तर होत असतो. पण असो, आणि पियाला पण सुट्टी नाही आहे आणि रक्षाबंधनाची तिला फक्त 1 दिवस सुट्टी, म्हणजे आजूबाजूचे सगळे दिवस तिला म्हणजे 2-2, 4-4 दिवसाची अशी सुट्टी तिला घेऊन मग जावं लागेल आणि दूर असल्यामुळे 2-3 दिवसात लगेच रिटर्न पण येत नाही. ॲटलिस्ट 8 दिवस तरी पाहिजे, म्हणजे तिथे आरामात आपण राहू शकतो. सो इथे आमची राखी इथे छान अशा झालेल्या आहेत घेऊन आणि पिया पण खूप हॅपी आहे की तिला छान लाईटवाली राखी मिळाली, तिच्या आवडीची मिळालेली आहे.
इथे माझं पार्सल आलं आहे आणि मला इथे मुंबईला आल्यानंतर एक गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे की जे पण मी जिओ मार्टवरून मागवते ना, तर ते सकाळी ते 10-10:30च्या पहिले सगळं येऊन देऊन जातात. आणि पुण्याला काय व्हायचं ना की दुपारी एखाद दिवशी झोपायला घेतलं की तेव्हा बेल वाजायची आणि ती झोपमोड व्हायची. तर हे इथे बरं आहे की आणि बऱ्याच वेळा माझ्या आठवड्यातून 1-2 तरी जिओवरून पार्सल असतंच, त्यामुळे मग ती झोप प्रत्येक वेळा मोडून होते. सो इथे माझं सकाळी सकाळी आलं आणि बऱ्याच गोष्टी मी मागवून घेतल्या इथे. आणि जसं मी तुमच्यासोबत नेहमी सांगते की तिथे ऑफर चालू असतात, तर ऑलवेज चेक करत राहा. जशी ही भेंडी मी अर्धा किलो 18 रुपयात घेतलेली, म्हणजे एक 9 रुपयाची पावभर अशी भेंडी होती. सो मी 2 सेट मागवून घेतले. आणि त्यांचे हे जे कोकोनट आहेत तर ते त्यांच्यावर पण सेल त्यांची चाललेली, तर इथे 20 रुपयाला एक कोकोनट मला इथे मिळालेलं आहे. जनरली जे आपल्याला 27-28 रुपयाला मिळतं. तर मी याचं बनवणार आहे खोबरेल तेल. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. सो व्हिडिओ तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी सगळं आता जागच्या जागी ठेवून देते. आणि हा जो रॅक आहे तो माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे स्पेस सेविंग आहे आणि खूप जास्त गोष्टी त्याच्यात मावून जातात आणि खूप हँडी आहे यूज करायला आणि खूप जास्त छोट्या अशा जागेत तो मावून जात असतो. कडेही अशी छोटी स्पेस असेल आणि तुम्हाला असा रॅक घ्यायचा असेल. 4 शेल्फचा आहे, खूप छान आहे, स्टडी आहे, मी ॲमेझॉनवरून घेतला. याचा एक पूर्ण डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेला आहे. तुम्हाला जर बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देऊन देईल. नक्की चेक करा, खूप छान आहे. खूप जास्त सामान्यात मावून जात असतो आणि मी बऱ्याच वेळा शेअर करत असते. सो नक्की चेकआउट करा तुम्ही. मी आता एक टिप तुमच्यासोबत शेअर करते, जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या उपयोगी पडेल. तर जे काही मी असं डिशवॉश लिक्विड असते ना, त्याच्या एका बॉटलमध्ये मी आधी पाणी भरून घेते आणि मग त्यात डिशवॉश लिक्विड जेवढं आपल्याला पाहिजे 7-8 चम्मच तितकं मी टाकून घेते. आणि त्याचं जे लिक्विड आहे ना ते मी ऑलरेडी बनवून ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळा एका वेगळ्या भांड्यात घेऊन पाणी मिक्स करून आपल्याला लावायची गरज नको पडायला, की ही रेडी असलं की आपण लगेच त्याला घसणीवर ओतून यूज करू शकतो. तर इथे आपला प्रत्येक वेळाचा टाईम जो आहे तो वाचत असतो आणि हे 8-10 दिवस पुरत असतं, म्हणजे तेवढा आपला टाईम आपण कमी आपल्याला लागत असतो. सो ही टीप होती आजची. आणि आता मला इथे ना जरा माझं जे कटलरीचं जे ड्रावर आहे ना ट्रॉली, ती मला इथे क्लीन करून घ्यायची आहे. खूप जास्त अस्ताव्यस्त झाली आहे. जास्त डीप क्लिनिंग मी याची करणार नाही आहे, जस्ट सगळं काढून व्यवस्थित रचून ठेवेल आणि थोडं डस्टिंग याची करून घेईल. कारण मी मागेच तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता किचन डीप क्लिनिंगचा. त्यात माझं सगळं किचन मी पूर्ण डीप क्लीन केलं होतं. फक्त जो ट्रॉलीवाला एरिया होता ना तो माझा राहून गेलेला. सो कारण त्याच्यात एवढी जास्त डस्ट नव्हती. सो मग नुसतीच मेहनत वेस्टेज घालवण्यापेक्षा मी आता 8-10 दिवसांचा ब्रेक घेतला आणि मध्ये आता जरा आहे तर एक करून मध्ये करून घेईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्णच मला घर क्लीन करायचं आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही का ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे. सो मी जेवढं वरवर आहे तेवढं फक्त इथे आवरणार आहे. जास्त डीपमध्ये मला जायचं नाही आहे, जेणेकरून थोडीफार जी डस्ट आहे, कारण ते डायरेक्ट आपण चपाती वगैरे करतो त्याच्या खालचा ड्रावर असल्यामुळे त्यात थोडं पीठ उडतच असतं आणि त्यामुळे हा जो एक ड्रावर असतो स्पेशली जो कटलरीचा असतो तो जास्त खराब होऊन जात असतो. त्यामुळे मला याला क्लीन करणं खूप गरजेचं झालं होतं. आणि जर तुमच्याकडे अँटी स्लिप ज्या मॅट असतात ज्या आपण ड्रावर्समध्ये ठेवतो त्या तुमच्याकडे असतील ना तर खूप बरं पडतं. म्हणजे त्या घेतल्या, त्यांना वॉश केल्या, नाही तर वाईप करून घेतल्या आणि त्यांना परत ठेवून दिल्या की ते खूप सोपं पडतं. पण मी माझ्याकडे काय ना तिथे माझ्या घरी मी तिथे मॅट सगळ्या ठेवलेल्या, पण त्यांचा जो शेप आहे ना ड्रावरचा, ह्या ट्रॉलिंगचा शेप तो अगदी डिफरंट आहे. म्हणजे माझ्या तिथल्या ड्रावर्स थोडे मोठे आहेत, त्यामुळे मग इथे ते मला कट केल्यानंतर ते वेस्टेज जाईल. सो म्हणून मी इथे असा कागदांचा उपयोग करते मागच्या वर्षभरापासून. आणि मला म्हणून मी इथे त्या अँटी स्लिप मॅट वगैरे टाकलेल्या नाही आहे, कारण इथून कट केल्यानंतर मला त्या तिकडे गेल्यावर काहीही त्यांचा उपयोग होणार नाही आहे. सो मी इथला खालचा कागद जो होता तो चेंज करून घेतला आणि परत त्याला वाईप करून एक नवीन कागद ठेवला. आणि आता पुढचे 1 महिन्यापर्यंत काही टेन्शन नसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो, जेणेकरून जी पण काही डस्ट असेल ती डायरेक्ट खालच्या ट्रॉलीत जात नाही, कारण ह्या बारीक बारीक होलमधून ती सगळी डस्ट जी असते ना ती खाली जात असते.
पिया स्कूलमधून आली ना तर तिने मला हा कागद दिलेला आणि ती म्हटली की मम्मा हे टीचरने मला दिलं आहे. तर मी हे सगळं रीड केल्यानंतर मला समजलं की हा जो पेपर आहे ना तर याच्यामध्ये काही सीड्स आहेत आणि त्यांनी टीचरने म्हणजे स्कूलमधूनच त्यांना हे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की याला तुम्ही ग्रो करा आणि जेव्हा हे छान ग्रो झालं की त्याच्यासोबत फोटो घेऊन मग स्कूलला दाखवायचा आहे आणि सगळी प्रोसेस त्यांना दिली आहे. म्हणजे मला यासाठी हे खूप आवडलं आहे कारण मी एक गार्डनर आहे आणि मलाही वाटते की पियाला गार्डनिंगमध्ये जास्त इंटरेस्ट यावा, म्हणजे आम्ही दोघे मिळून छान गार्डनिंग करू. सो तिला पण असं वाटेल की मी एक प्लांट स्वतःने अगदी सीड्सपासून ग्रो केलं आहे. तर हे मला त्यांचं खूप छान वाटलं आहे कन्सेप्ट. आणि आता थोड्या दिवसांनी 2-4 दिवसांनी याचं जी ग्रोविंग प्रोसेस आहे ती मला चालू करावी लागेल कारण महिन्याभरात त्यांना जो रिझल्ट आहे याचा तो त्यांना दाखवायचा आहे. सो हे खूप छान आहे आणि मला खूप जास्त आवडलेलं आहे हे. आणि आता जर गार्डनिंगची गोष्ट आलीच आहे तर तुमच्यासोबत मी हे शेअर करते. मागच्या 8 दिवसापासून ना घरी मी पुदिना आणलेला आणि त्याचे जे थोडे थोडे त्याला रूट्स होते तर मी पाण्यात ग्रो केले. त्याच्या आधी पण मी माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा शेअर केलं आहे की मी पुदिना ग्रो केला आहे म्हणून आणि बराच छान पण ग्रो होतो. पण ह्यावेळेस मी त्याला पाण्यातच ठेवते आणि तो पाण्यातच एवढं छान ग्रो होतो आहे ना तर मला आता वाटत नाही की याला मला म्हणजे मातीत ट्रान्सफर करायची गरज आहे म्हणून. नाहीतर मी याच्या 1-2 स्टिक फक्त मातीत लावून देईल आणि असंच यांना पाण्यात ठेवेल. तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. म्हणजे छोटासा अगदी छोटे छोटे पुदिन्याचे तुकडे तुम्ही खिचडीत म्हणा किंवा वेगवेगळ्या ज्या रेसिपीमध्ये तुम्ही घालू शकतात आणि बघूयात हा कितपर्यंत ग्रो करतो पाण्यामध्ये. मला पण अजून पाण्याचा एक्सपिरियन्स नाही आहे. मातीत तो खूप वाईल्ड ग्रो करतो. तुम्ही जेवढी त्याची कटिंग करणार ना तेवढा तो ग्रो करत असतो. सो मी ते पाण्यातच ठेवणार आहे. सो स्टे ट्यून नेक्स्ट व्हिडिओसाठी मी तुम्हाला याची ग्रोथ अजून दाखवेल पुढे. फक्त तुम्हाला ना इथे 1 ते 2 दिवसाच्या आड याचं जे पाणी आहे ना ते चेंज करून घ्यायचं आहे कारण ते पाणी थोडं नंतर खराब व्हायला लागतं. त्यातले न्यूट्रिएंट जे असतात ना ते सगळं हे जे रूट्स असतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात. त्यामुळे पाणी चेंज करणं खूप गरजेचं आहे आणि अशा जागेवर ठेवा की तो त्याला छान प्रकाश मिळेल. उन्हात नका ठेवू, फक्त प्रकाश खूप चांगला असला पाहिजे त्याच्यासाठी आणि खूप छान ग्रो करतो हा. आणि त्यानंतर इथे काही फ्रूट्स मागवलेले कालच्या दिवशी सो ते फक्त पिशवीतच होते तर ते मला व्यवस्थित फक्त इथे लावून घ्यायचे आहेत. आणि माझ्या व्हिडिओमध्ये आजच्या दिवशी एवढंच. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हेल्दी गोष्टी खात राहा म्हणजे माइंड हेल्दी राहील, बॉडी हेल्दी राहील. सो आपण भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.